So friends, we are going to start the new topic, that is nothing but the parallel lines and their transversal. We are already studied the properties of angles formed by two parallel lines and their transversal. So we are going to study now the solved examples on the basis of the parallel lines and their transversal. So here, example number 1. Before that, starting the example number 1, we are going to revise again the what we are studied before, that is the properties of corresponding angles, properties of alternate angles, and properties of interior angles. So in which we are studied the each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of front angle, or in simple word किंवा साध्या शब्दामध्ये आपण जर बघायचं झालं तर आपण त्याला काय म्हणतो बघा की दोन समांतर रेषाच्या आणि एका छेदिकेमुळे तयार झालेला करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा आपण त्याला मराठीमध्ये संगत कोन म्हणतो. सो दीज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, किंवा आपण त्याला काय म्हणाल की संगत कोन जे आहे एकरूप आहे. दुसरं एक्झाम्पल जर आपण बघितलं किंवा दुसरा गुणधर्म तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा की पॅरलल लाईनशी असणारी एक प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीमध्ये आपण काय केलेलं आहे बघा, तर या प्रॉपर्टीमध्ये आपण जर बघितलं की अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट किंवा इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल, असं आपण म्हणतो की अल्टरनेट अँगल जे आहे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. त्याचबरोबर तिसरी प्रॉपर्टी आपण जर बघितली तर काय असणार आहे की प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल, ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल, दोन्हीची बेरीज ही 180 अंश अशी आपल्याला पाहिजे. दोन्ही अँगलची बेरीज 180 अंश म्हणजे एकमेकाला सप्लिमेंटरी असतात. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर असं आपण म्हणतो. म्हणजेच दोन्ही अँगलची आपण जर बेरीज जर केली तर ती 180 अंश पाहिजे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं ही 3 प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता ह्यामध्ये आपण एक्झाम्पल जे आहे, एक्झाम्पल बेस्ड ऑन the supplementary angles or properties of angles. तर यामध्ये आपण जर बघितलं काय करतोय बघा की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेतोय, दोन पॅरलल लाईन्स आपण काढले आणि ह्या ज्या असणाऱ्या पॅरलल लाईन ज्या आहेत, दोन असणाऱ्या पॅरलल लाईन्स हे आपण काढतो की दोन्ही रेषा ज्या आहेत ते एकमेकाला समांतर आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे एक ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणून यामध्ये आपण काय केलेलं बघा, तर पहिल्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, लाईन ए त्याचबरोबर इथं काय असणार आहे लाईन बी, त्याचबरोबर काय असणार आहे इथं पी क्यू, त्याचबरोबर काय असणार आहे इथं लाईन एल, आणि काय असणार आहे लाईन एम. त्याचबरोबर दोन इंटरसेप्ट आहेत किंवा 2 पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन असं आपण म्हणतो, अंतरछेद असं आपण म्हणतोय. तर इथं ओ आणि एन. तर
तर असे असणारे अँगल्स हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. क्वेश्चन बघा काय असणार आहे की इन ऍडजॉइनिंग फिगर, बघा इन ऍडजॉइनिंग फिगर काय असणार आहे तर लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू अँड काय असेल लाईन एल एम इज ट्रान्सव्हर्सल line LM is a transversal. बघा मेजर अँगल MNQ is 70 degree. मेजर अँगल MNQ is the 70 degree. Then काय असणार आहे फाइंड मेजर अँगल AON. बघा मेजर अँगल AON हा अँगल आपल्याला फाइंड करायचा. बघा काय काय गिवन आपल्याला, तर यामध्ये पहिल्यांदा गिवन फॅक्टर बघा, तर आपल्याला मेजर अँगल MNQ कुठे आपला MNQ हा अँगल आपल्याला 70 डिग्री दिला आहे. तर आपल्याला काय पाहिजे AO आणि काय असणार आहे N. तर हा अँगल आपल्याला काय पाहिजे क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीनं हा अँगल आपल्याला पाहिजे. मग आपल्याला काय काय गिवन आहे, तर अशा पद्धतीनं हे जे असणारं गिवन काय काय केलेलं आहे बघा. तर यामध्ये एक म्हणजे लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, त्याचबरोबर लाईन एल एम इज ट्रान्सव्हर्सल, त्याचबरोबर मेजर अँगल काय असेल MNQ इज 70 डिग्री. तर आपल्याला काय पाहिजे बघा, तर ह्यामध्ये आपण काय करतोय, तर एवढं असणारी माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण काय म्हणतो बघा, टू फाइंड काय करायचं आपल्याला मेजर अँगल AON हा अँगल आपल्याला काय पाहिजे शोधायचं आहे. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय की हे सोडवायचं आपल्याला. म्हणून आपण काय करणार, सो वी हॅव टू फाइंड द सोल्युशन. तर यामध्ये दोन मेथडने आपल्याला सोडवलेलं आहे. पहिलं जे आहे त्याला आपण म्हटलं मेथड 1 आणि दुसरी जी आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे मेथड 2. कुठल्याही दोन मेथडने आपण ते सोडवू शकतो, हे लक्षात घ्या. कुठल्याही दोन मेथडने आपण ते सोडवायचं आहे. मग आपण काय करणार आहे बघा, तर ह्या पद्धतीनं हा जो असणारा गुणधर्म तो आपण त्याच्यामध्ये बघतोय की दोन वेगवेगळ्या असणाऱ्या मेथड्स ते आपल्याला बघायचं आहे. पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्याच्यामध्ये ह्या ज्या असणाऱ्या दोन मेथड जे आहेत ह्या दोन मेथड्स आपल्याला काय करायचे फाइंड करायचे. म्हणून आपण काय करतो बघा, पहिली मेथड जी आहे फर्स्ट मेथड हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. मग या मेथडने आपण काय करतो बघा, तर आपल्याला माहिती आहे मेजर अँगल MNQ इज इक्वल टू काय असणार आहे, मेजर अँगल MNQ इक्वल टू मेजर अँगल ONP बघा इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे आपल्याला मिळालेला अँगल जो आहे MNQ आपला कुठं आहे किंवा दिलेला अँगल बघा M, त्याचबरोबर NQ हा अँगल दिलाय
आता आपण काय करतोय, तर यामध्ये ओ एन पी, आता हा अँगल आपल्याला मिळाला, म्हणून हे जे आहे त्याच्या मागचं असणारं कारण आपण काय करतोय बघा, तर त्याच्या मागचं असणारं कारण काय आहे, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. म्हणजे दोन्ही अँगल्स आपल्याला मिळतील. हा अँगल मिळाला, हा अँगल मिळाला, दोन्ही अँगल सारखे, हे लक्षात घ्या. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता हा अँगल मिळाला की आपल्याला वरचा अँगल मिळतो. म्हणून आपण काय करतोय बघा, तर मेजर अँगल ए ओ एन प्लस मेजर अँगल ओ एन पी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं मागचं काय कारण आहे, तर बाय प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे अँगल जे आहे त्या इंटिरियर अँगलच्या प्रॉपर्टीनुसार आपण काय करतोय बघा. आता इंटिरियर अँगल आपल्याला माहिती आहे की इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणून आपल्याला हा अँगल मिळाला की हा अँगल मिळाला की आपल्याला बरोबर इथला अँगल आपल्याला काढता येतोय. म्हणून यामध्ये आता ए ओ एन आपल्याला माहिती आहे, किंवा आपण काय केलेलं आहे, ओ एन पी माहिती आहे. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर मेजर अँगल ए ओ एन प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर मेजर अँगल ओ काय असणार आहे, ए ओ एन इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 110, म्हणजे 101. तर अशा पद्धतीनं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल जे आहे तो आपल्याला काय झालेला आहे, बरोबर 110 डिग्रीचा असणारा हा अँगल जो आहे तो आपल्याला इथं मिळाला. ही झाली पहिली मेथड. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे आपण त्याच्यामध्ये मेथड आपण त्याच्यामध्ये बघतोय. सेकंड मेथड बघा. आता आपल्याला माहिती आहे मेजर अँगल काय असणार आहे, एम एन क्यू इज इक्वल टू 70 डिग्री हे आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. त्याचबरोबर यामध्ये त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला फाइंड करायचा. काय आहे त्याचा, तर मेजर अँगल एम एन क्यू कॉन्ग्रुएंट किंवा इज इक्वल टू मेजर अँगल घेतोय. म्हणून काय झालेलं आहे, मेजर अँगल एम एन क्यू इज इक्वल टू इथला अँगल बघा. आता काय असणार आहे, मेजर अँगल बी ओ एन हे जे आहे काय झालेलं आहे 70 डिग्री. कारण का, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स सो दीज आर कॉन्ग्रुएंट. म्हणून ही प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये वापरली. बरोबर आपल्याला काय केलेलं आहे, हा अँगल फाइंड केला, हा अँगल मिळाला. हीच प्रॉपर्टी फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये काय केलेलं बघा. तर करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. बीओएन म्हणा किंवा एनओबी म्हणा, दोन्ही चालते, काही अडचण नाही. म्हणून ठीक आहे, आपण पण एनओबी म्हणू, एन ओ बी. तर अशा पद्धतीनं हा असणारा अँगल जो आहे तो अँगल आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला. मग आपण काय करतो बघा, सेकंड मेथड किंवा अल्टरनेट मेथड म्हणतो आपण त्याला. तर यामध्ये मेजर अँगल एन ओ बी बरोबर 70 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी काय असणार आहे, तर मेजर अँगल एन ओ बी प्लस काय असणार आहे, मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. कारण का, अँगल्स इन लिनियर पेअर असं आपण म्हणतोय. अँगल्स इन लिनियर पेअर. सो देअरफॉर वी कॅन से, म्हणून मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू काय असेल 180 डिग्री मायनस काय असणार आहे 70 डिग्री. और वी कॅन से हिअर 110. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतो बघा, परत एकदा बघू आपण. तर मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू काय असणार आहे
180 डिग्री मायनस मेजर अँगल ओ बी, म्हणून मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू 1 डिग्री मायनस 70 डिग्री असं आलेलं आहे. म्हणून यामध्ये राहिलेला जो अँगल आहे तर मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू 101. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय झालेलं आहे की हाच अँगल आपण त्याला अल्टरनेट मेथडनी काढला, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल सेकंड बघा. सेकंड नंबर एक्झाम्पल काय असणार आहे? इन द ऍडजॉइनिंग फिगर, इन द ऍडजॉइनिंग फिगर, इन द ऍडजॉइनिंग फिगर काय असेल? लाईन एम पॅरलल लाईन एन अँड काय असेल? लाईन एल इज ट्रान्सवर्सल. आता ह्यामध्ये इफ काय केलेलं बघा, मेजर अँगल काय असणार आहे? बी इक्वल टू, मेजर अँगल बी इक्वल टू काय असणार आहे बघा, एक्स प्लस 15 डिग्री, एक्स प्लस 15 डिग्री अँड मेजर अँगल ई बरोबर बघा, मेजर अँगल ई बरोबर काय असेल? 2x प्लस 15 डिग्री. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. तर आपल्याला काढायचे. आता डायग्राम जर आपण बघितलं तर डायग्राम बघा, आपण ती डायग्राम काढतोय. या डायग्राम मध्ये आपण काय केलेलं बघा, ही एक डायग्राम आपण काढलेली आहे आणि ही एक डायग्राम काढलेली आहे. 2 पॅरलल लाईन्स हे आपण काढतोय. तर अशा असणाऱ्या पॅरलल लाईन्स, त्याचबरोबर ह्या 2 पॅरलल लाईन्स हे आपण काढतोय. बघा, ही झाली तुमची लाईन एम, लाईन एन आणि इथं काय असणार आहे? लाईन एल हे आपण काढलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये काय केलेलं आहे? मेजर अँगल बी बरोबर, आता हा बी अँगल दिलाय, हा अँगल ए, हा अँगल बी, त्यानंतर हा अँगल सी आणि हा अँगल काय झालेला आहे? डी. त्याचबरोबर काय असणार आहे बघा, ई एफ जी आणि काय असेल? एच. तर अशा पद्धतीने अँगल दिलाय. आता गिवन डाटा आपल्याला काय काय बघा, तर ह्यामध्ये काय असणार आहे गिवन? तर यामध्ये लाईन एल इज पॅरलल टू लाईन, बघा, लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन अँड काय असेल? लाईन एल इज ट्रान्सवर्सल. त्याचबरोबर काय म्हणलेलं बघा, आता मेजर अँगल बी बरोबर एक्स प्लस 15 डिग्री आणि मेजर अँगल ई बरोबर 2x प्लस 15, म्हणजे एक अँगल दुसऱ्या अँगलच्या डबल आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. हे लक्षात घ्या. तर आपल्याला काय पाहिजे? टू फाइंड एक्स ची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं. म्हणून यामध्ये आपण काय करतोय बघा, सोल्युशन. आता आपल्याला माहिती आहे की अँगल बी आणि अँगल एफ हे जे आहेत करस्पॉन्डिंग आहे. अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ, कारण का? त्याच्या मागचं कारण काय आहे? तर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि या
करस्पॉन्डिंगच्या अँगलच्या नुसार हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट झाले. त्यामुळं या ठिकाणी आपण काय म्हणलेलं आहे बघा, देअरफॉर मेजर अँगल बी इक्वल टू मेजर अँगल एफ इक्वल टू काय आलेलं आहे x+50. दोन्हीचे अँगल जे आहेत ते सारखे आले. त्याचबरोबर काय म्हणलेलं बघा, मेजर अँगल एफ प्लस मेजर अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. कारण का अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोन त्या दोन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणून यामध्ये दोन्ही अँगलच्या व्हॅल्यूज आपण इथं टाकतो. मेजर अँगल ई आपल्याला माहित झालेला आहे, मेजर अँगल एफ आपल्याला माहिती आहे. म्हणून यामध्ये आपण काय करतोय बघा, सो देअरफॉर बाय पुटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम अबोव इक्वेशन, सो वी हॅव काय म्हणलेलं बघा, पुटिंग द व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. काय होतं इथं, मेजर अँगल एफ माहिती आहे x+15, त्याचबरोबर प्लस काय आलेलं आहे 2x+15. आत आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलंय बघा, 2x+15 डायरेक्ट आपण ऍडिशन करू शकतो. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या असणारी बेरीज ही काय पाहिजे 180 अंश पाहिजे. मग यावरून आपण काय केलं बघा, बाय सॉल्विंग दिस वी गेट x+15 बाहेर आलं, 2x+15 हे पण बाहेर आलं बघा. किंवा इक्वेशन जे आहे ते एका दोन्ही ब्रॅकेटमध्ये केलं आणि इथं काय झालेलं आहे 180 डिग्री. सो देअरफॉर वी हॅव काय झालेलं आहे 3x+30 इज इक्वल टू 180 डिग्री. और वी कैन सी 3x is equal to 180 minus 30 degree, or we can see 3x equal to 150 degree. So we can say therefore x equal to yes 150 degree divided by 3. So therefore we get